पुण्यातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेली वैष्णवी कसपटे ही खूप हुशार, सोज्वळ आणि स्वाभिमानी मुलगी होती. शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभं राहायचं तिचं स्वप्न होतं. पण प्रेमात पडल्यावर आयुष्य अचानक वेगळ्या वळणावर आलं. एप्रिल 2023 मध्ये तिने शशांक हगवणे या राजकीय कुटुंबातील मुलासोबत प्रेमविवाह केला. शशांकचे वडील राजेंद्र हगवणे हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मुळशी तालुकाध्यक्ष होते. राजकीय वजन असल्यामुळे लग्नात मोठा थाटमाट होता. अजित पवार स्वतः लग्नाला उपस्थित होते. लग्नात कसपटे कुटुंबाने आपल्याला जमेल तेवढं दिलं होतं. 51 तोळ सोनं, फॉर्च्युनर गाडी, चांदीची भांडी आणि इतर दागिने. पण हे स्वप्नवत लग्न फार काळ टिकणार नाही याची कुणालाही कल्पना नव्हती. लग्नाच्या 5-6 महिन्यातच चित्र पालटलं. वैष्णवीची सासू, नणंद आणि सासरे तिच्यावर रोज टोमणे मारू लागले. तुला काहीच येत नाही, स्वयंपाक करायला येत नाही, काम करत नाहीस, असे शब्द तिच्या कानावर वारंवार पडू लागले. स्वप्नांच्या घरात वैष्णवी आता कायद्याप्रमाणे जगत होती. घरात 3 नोकर वर्ग असूनही तिला जबरदस्तीने काम लावली जात होती. नवीन कपडे, साडी देखील तिला न मिळण्याच्या तक्रारी ती आपल्या आई वडिलांकडे करू लागली होती. दर 1.5-2 महिन्यांनी ती माहेरी आली की पप्पा पैसे द्या असं म्हणायची. कधी 50,000, कधी 1,00,000. तिच्या वडिलांनी सर्व काही दिलं, पण छळ काही थांबला नाही. एक दिवस शशांक तिच्या वडिलांकडे आला आणि म्हणाला, गोटावळे गावात प्लॉट घेण्यासाठी मला 2 कोटी रुपये लागतील. वैष्णवीचे वडील म्हणाले, माझ्याकडे इतके पैसे नाहीत. त्यानंतर वैष्णवीचा छळ अधिकच वाढला. सासरचे लोक तिच्या अंगावर हात उचलू लागले. नणंद तिला शिव्या शाप देत असे. तूच घर बिघडवलं आहेस, तू लायक नाहीस, असं तिला सतत ऐकवत असे. एका दिवशी वैष्णवीने आपल्या मैत्रिणीशी व्हॉइस चॅटवर संवाद केला. त्या क्लिपमध्ये ती म्हणाली, माझा नवरा माझा कधीच झाला नाही. मी सगळ्यांना विरोध करून लग्न केलं, पण ती चूक केली. मला ताईने धमकी दिली, मी तुझी बदनामी करेन, तू किती घाणेरडे आहेस ते सगळ्यांना सांगेन. मला मारहाण झाली, शिव्या मिळाल्या, माझं राहणं आता शक्य नाही. ही क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. पण पोलिसांनी ती वैष्णवीची आहे की नाही अजून खात्री केलेली नाही. वैष्णवीला 2 महिन्यापूर्वी तिच्या नणंदेने जबरदस्त मारहाण केली होती. अंगावर थुंकण्यात आलं होतं. गाडीतून येताना देखील अपमान आणि टॉर्चर सुरू होतं. बालेवाडीला आल्यानंतर ती म्हणाली, मी नदीत उडी मारेन. हे ऐकून तिच्या सासू आणि नणंद गप्प बसल्या. ती घरी आली. वैष्णवीच्या वडिलांनी त्यांच्या पायावर डोकं ठेवलं, माझ्या मुलीचा संसार वाचवा. तरीही काही परिणाम झाला नाही. उलट पुन्हा वैष्णवीला जबरदस्तीने मारहाण झाली. त्या दिवशी 16 मे 2025 वैष्णवीने आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं. तिच्या मृत्यूनंतर तिच्या मृतदेहावर मारहाणीच्या असंख्य खुणा सापडल्या. पाठीवर, हातावर, पायावर, डोक्यावर, गळ्यावर आणि हनवटीवर असंख्य खुणा होत्या. पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार हे फक्त आत्महत्या नव्हे तर तिला प्रवृत्त केल्याचाही संशय व्यक्त झाला. पोलिसांनी तिचा नवरा शशांक, सासू आणि नणंदेला अटक केली. मात्र तिचे सासरे राजेंद्र हगवणे आणि मोठा मुलगा अजूनही फरार आहेत. सप्टेंबर 2024 मध्येही राजेंद्र हगवणे यांच्या मोठ्या सुनेने पौंड पोलीस स्टेशन मध्ये त्यांच्या विरोधात छळाची तक्रार दिली होती, पण कोणतीही कारवाई झाली नव्हती. ती देखील माहेरी निघून गेली होती. एकाच घरातील 2 सुना एकाच प्रकारे छळ सहन करत असतील तर दोष कुणाचा? राजेंद्र हगवणे यांचं अजित पवारांशी जवळचं नातं आहे. त्यात कारवाई न झाल्यामुळे राजकीय हस्तक्षेपाचा संशय आहे. लग्नात अजित पवारांनी फॉर्च्युनर गाडीवर विनोद केला होता. ही मागितली का दिली असं ते म्हणाले होते. आता ती गाडी, ती सत्ता आणि त्यामागे एका मुलीचं जीवन उद्ध्वस्त झालंय. अनिल कसपटे वैष्णवीचे वडील सांगतात, माझ्या पोरीने स्वप्न पाहिलं, प्रेम केलं, पण तिला सोन्यासारखं वागवलं गेलं नाही. तिला पैशासाठी मारलं. त्या लोकांना शिक्षा मिळाली पाहिजे. माझ्या मुलीला कोणीच वाचवलं नाही. अजूनही आरोपी मोकाट आहेत. आम्हाला फक्त न्याय हवा आहे. गेली, पण तिच्या मागे राहिलं ते फक्त तिचं दुःख, तिचे प्रश्न आणि तिच्या आवाजातला तो आक्रोश. पोलीस तपास सुरू आहे, पण अजूनही अनेक गोष्टी स्पष्ट व्हायच्या बाकी आहेत. बद्दल आपणास काय वाटते कमेंट सेक्शन मध्ये जरूर लिहा. या प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब